नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडचे प्रशासकीय इमारत बांधकाम ठप्प, तालुक्याचा प्रशासकीय कारभार भाड्याच्या जागेत। अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं, युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल। दुचाकी कार धडकेत दोघे जण गंभीर जखमी। गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या दोघींना वाचवलं। वाशिष्ठी नदीत स्कूल बससह जीप वाहून जाता जाता वाचली आणि रत्नागिरीत तिहेरी अपघातात एक जण गंभीर। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्रशासकीय कार्यालय इमारतीचं काम सद्यस्थितीत पूर्णपणे ठप्प झालं असल्यानं इमारतीच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 28 मे 2015 साली राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते इमारतीच्या कामाचा नारळ फोडण्यात आला। काम पूर्ण करण्याची मुदत 2 वर्ष असल्याने इमारतीचं काम 2017 अखेर पूर्ण होणं आवश्यक होतं। मात्र 2019 उजाडलं तरी इमारतीचं काम पूर्ण झालेलं नसल्याने महसूल खात्याचा कारभार भाड्याच्या जागेतून चालवावा लागतोय। 24 ऑगस्ट 2011 या दिवशी या कामासाठी तांत्रिक मंजुरी मिळाली आणि 2,94,00,000 रुपयांचा निधी संबंधित यंत्रणेकडे वर्गही करण्यात आला। तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर ज्या ठेकेदार कंपनीला कामाचा ठेका मिळाला त्या डीजी निकम या कंपनीनं तात्काळ कामाला सुरुवात करणं आवश्यक होतं। मात्र मे 2015 अखेर कामाला सुरुवात करण्यात आलेली नव्हती। 28 मे 2015 रोजी राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय इमारतीच्या कामाचा नारळ फोडण्यात आला। मात्र अद्याप काम पूर्ण न झाल्याने इमारतीच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या प्रशासकीय इमारतीचं काम कधी पूर्ण होणार याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता रवींद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, इमारतीच्या तळमजल्याचं काम जवळजवळ 80% पूर्ण झालंय। दरवाजे, लादी आणि वीज फिटिंगचं काम बाकी आहे। येत्या काही दिवसात हे काम पूर्ण करून 31 मार्च 2019 अखेर प्रशासकीय इमारत महसूल विभागाच्या ताब्यात देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। इमारत आहे त्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलं जातंय, परंतु आपण पाहतोय की गेले अनेक वर्ष हे काम रखडलेलं आहे, अतिशय गतीने सुरू आहे। नेमकं कारण काय आहे मागचं? महसूल विभागाकडून आम्हाला पहिले इमारती म्हणजे त्यांच्याकडे ताब्यात मिळायला विलंब झाला। त्याच्यानंतर ताब्यात मिळाल्यानंतर ते डिस्मॅन्टलिंग करणं वगैरे हे करणं, त्याच्यानंतर प्लॅन दिला तो ग्राउंड फ्लोअरचा आणि ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन त्याच्या जागेमध्ये बसत नव्हता। बसत नसल्यामुळे आम्हाला तो परत नवीन प्लॅन तयार करावा, तो महाराष्ट्राच्या चीफ आर्किटेक्टने मंजूर करायला आला आणि याच्यामध्ये कालावधी 2-3 वर्षाचा गेल्यामुळे सदरचं काम सुरू करायला आम्हाला वेळ झाला। आणि आता जे आहे सगळी टेंडर प्रोसेस सुरू झालेली आहे, त्याप्रमाणे आता सदरचं काम आम्ही मॅक्झिमम ग्राउंड फ्लोअरचं पूर्ण। तालुक्यातील पटवर्धन लोटे येथून अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेणाऱ्या युवकाविरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना शुक्रवार दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्री 8च्या सुमारास घडल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पटवर्धन लोटे येथे राहणारी एक अल्पवयीन युवती हिला त्याच भागात राहणाऱ्या सागर चंद्रकांत सुवारे यांनी फूस लावून पळवून नेलं, अशी तक्रार मुलीचे वडील सलीम खान यांनी खेड पोलिसात दाखल केल्यानुसार पोलिसांनी सागर विरोधात भारतीय दंडविधान कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केलाय। खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। नववर्षाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी गुहागर चिपळूण मार्गावरील झोमडी फाटा येथे दुचाकीची कारला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झालेत। हा अपघात काल संध्याकाळी 7च्या सुमारास घडला। या अपघातात तळवली येथील शाहू बाक्कर आणि चिखली येथील आकाश गमरे यांना गंभीर दुखापत झाली आहे। बाक्कर आणि गमरे दुचाकीवरून चिपळूण येथून तळवलीकडे येत होते, तर शृंगारतळीतील रफिक धामणसकर हे आपली इंडिका कार घेऊन याच रस्त्यावर दिशेने जात होते। झोमडी फाटा येथे या 2 वाहनांची धडक बसून यामध्ये दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले। दोघा जखमींना ग्रामस्थांनी खासगी रुग्णवाहिकेतून चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल केलं। या घटनेची माहिती कळताच येथील पोलीस अपघातस्थळी दाखल झाले। गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या बेळगाव मधील 2 मुलींना मोरिया वॉटर स्पोर्ट्स अँड बीच असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वाचवलं। दिशा शमलेवाला, जिया शमलेवाला अशी यांची नावं असून दोघीही बेळगाव रायपूर येथील रहिवासी आहेत। मंगळवारी दुपारी ही घटना घडली। कुटुंबासोबत आलेल्या या दोघी बहिणी दुपारच्या वेळी समुद्रात उतरल्या। पाण्याचा अंदाज न आल्याने एका मोठ्या लाटेने या दोघीही समुद्रात ओढल्या गेल्या। यावेळी त्यांनी आरडाओरड केली। समुद्र किनाऱ्यावर मोरिया वॉटर स्पोर्ट्सच्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी आपल्या बोटीने जाऊन दोघींनाही किनाऱ्यावर आणलं। चिपळूण शहरातील बहादूर शेख येथील वाशिष्ठी नदीत स्कूल बस वाहून जाता जाता वाचली। कोयनेचे अवजल वाशिष्ठी नदीत अचानक वाढल्याने
पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर वाहत जाऊ लागली. मात्र तात्काळ क्रेन मागून ही बस पाण्याबाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला. वालोपे येथील ख्रिस्तज्योती कॉन्व्हेंट हायस्कूलसाठी असलेली बस चालक सावंत हे मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास वाशिष्ठी नदीवर धुण्यासाठी गेले होते. नाताळची सुट्टी असल्याने गेले 10 दिवस बस बंद होती. मात्र बुधवारी शाळा सुरू होण्याने चालकाने बहादूर शेख येथील वाशिष्ठी नदीवर बस धुण्यासाठी नेली. सकाळी 11च्या सुमारास अचानक नदीचे पाणी वाढल्याने टपावर चढलेल्या चालकाच्या ही गोष्ट लक्षात आली. गाडी पाण्याच्या दाबामुळे वाहू लागल्याचं लक्षात येताच त्याने मालक दलवाई यांना तातडीने दूरध्वनी केला आणि तात्काळ क्रेन मागवण्यात आली. दरम्यान याच ठिकाणी त्या बसच्या पुढे आणखी एक पिकअप जीप देखील वाहत गेली. त्यामुळे किनाऱ्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली. पुढील गाडीला ओव्हरटेक करून जाणाऱ्या शेरोले कारची एसटीला समोरून जोरदार धडक बसली. यावेळी एसटी चालकानं कारला वाचवण्यासाठी गाडी उजव्या बाजूला घेतली. मात्र चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी I-10 गाडीला धडक देत समोरील साई मंगल कार्यालयात घुसली. एसटी चालकानं प्रसंगावधान दाखवल्याने रस्त्यावरील दुचाकीस्वार अपघातापासून वाचले. मंगळवारी रात्री 10:15च्या सुमारास JK फाईल्स जवळ हा अपघात घडला. लांजा डेपोची रत्नागिरी लांजा गाडी घेऊन चालक रात्री 10 वाजता रत्नागिरी बस स्थानकातून बाहेर पडला. रात्री 10:15च्या सुमारास साळवी स्टॉप येथील प्रवासी घेऊन चालक LG शोरूमच्या इथून पुढे जात असताना समोरील गाडीला ओव्हरटेक करून पुढे आलेल्या शेरोले कारने एसटीला जोरदार धडक दिली. मात्र याच कालावधीत शेरोलो कारला वाचवण्यासाठी एसटी चालकाने गाडी उजव्या बाजूला घेतली. मात्र चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी I-10 कारला धडक देत सरळ साई मंगल कार्यालयात घुसली. या अपघातात शेरोले कारमधील विजय लिंगायत गंभीर जखमी झाले. त्यावेळी या मार्गावरून जाणारे सुनील सकपाळ, ऋषी तळेकर यांनी त्यांना गाडीतून बाहेर काढलं आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. खेड नगर परिषदेतर्फे खेड आदर्श शिक्षक नगराध्यक्ष पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माध्यमिक विभागातून रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या समाजशास्त्र विभागाच्या सौ प्रीती नायर या 2018च्या खेड नगर परिषद आदर्श शिक्षक नगराध्यक्ष पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. त्यांना खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षक हा पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सौ प्रीती नायर यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या बेवारस महिलेचे उपचारादरम्यान 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 8च्या सुमारास निधन झालं. खेड पोलिसांनी या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खेड रेल्वे स्थानक परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या बेवारस महिलेला खेड पोलिसांनी कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. गेले 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या त्या बेवारस महिलेचं आज सकाळी उपचार दरम्यान निधन झालं. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. खेड नगर परिषदेतर्फे आदर्श विद्यार्थी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातून रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचे विद्यार्थी सन 2018च्या खेड नगर परिषद आदर्श विद्यार्थी नगराध्यक्ष पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांना खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवण्यात आलं. शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी ज्या विद्यार्थ्यांनी केली त्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. यामध्ये शैक्षणिक क्षेत्र वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या यश अनिश गांगल, ईशा शेखर तलाठी, ऋतुजा सुहास भोसले, निधी प्रवीण बुटाला, पूजा श्रीकृष्ण राजपूत, मानसी मनेश म्हापदी, प्रणाली सुभाष सोनवलकर, यश राजेंद्र दळवी, दृष्टी रमेश पटेल, आदित्य विकास खालकर आणि सावरी अनिल जोशी यांचा समावेश आहे. तर क्रीडा क्षेत्र वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमध्ये पवन अनिल भंडारी, सिद्धी बाळकृष्ण पांचाळ आणि जय संदीप कालेकर यांचा समावेश आहे. वरील सर्व पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं. समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दारूच्या नशेत एका तरुणानं बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
न्यू इयर सेलिब्रेशनच्या गस्तीसाठी मांडवी समुद्रकिनारी जबाबदारीवर असलेल्या विकास चव्हाण यांच्याबाबत ही घटना घडली असून त्याचा निषेध होतोय। या मारहाणीत चव्हाण यांना दुखापत झाली आहे। पोलीस कर्मचाऱ्याला झालेल्या या मारहाणी प्रकरणी प्रवीण सुरेश बाष्टे यांच्या विरुद्ध मारहाण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमी विकास चव्हाण हे शहर पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहेत। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडचे प्रशासकीय इमारत बांधकाम ठप्प, तालुक्याचा प्रशासकीय कारभार भाड्याच्या जागेत, अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवले, युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल, जिल्हा रुग्णालयात होणार रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्रांतीगृह, दुचाकी कार धडकेत 2 जण गंभीर जखमी, गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या दोघींना वाचवलं, वाशिष्ठी नदीत स्कूल बससह जीप वाहून जाता जाता वाचली आणि रत्नागिरीत तिहेरी अपघातात 1 जण गंभीर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।